नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सटाणा मराठी विभाग। मी प्राध्यापिका कामिनी निफाडे। आज आपण वर्ग टी/BA च्या सत्र पहिल्यातली विषय मराठी जित्री भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार प्रवास वर्णनातील 3 मुलांचे 4 दिवस घटक सफर माणुसकीची आदर्श पाटील यांच्या पुढील अनुभवाचे जे अभिवाचन आहे तर ते करणार। सफर माणुसकीचा घटक तिसरा घटक अभिवाचन। दुपारच्या जेवणाची सोय बेंद्रेमध्ये लालसूच्या नातेवाईकाकडे झाली होती। जेवण उरकल्यानंतर लालसू दादांनी आमचा निरोप घेतला। पुढला प्रवास शिस्तीने करा, काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधा असे त्यांनी सांगितले। पुढला मुक्काम कुटरूमध्ये करायचा असा विचार करून आम्ही सायकली ताणू लागलो। बघता बघता अंधार पडायला लागला होता, पण कुटरू काही येता येत नव्हतं। त्यात भर म्हणून की काय, कृष्णाचा मोबाईल आम्ही मगाशी जिथे पाणी प्यायला थांबलो होतो तिथं विसरून आलो होतो। मग मी पुन्हा 8 किलोमीटर माघारी गेलो। विकास आणि कृष्णा बंदेपारा नावाच्या गावातच माझी वाट पाहत थांबले। हे एक चांगले झाले की मोबाईल मिळाला, पण मी वापस येईपर्यंत पार अंधार पडला होता। धानाची पोती वाहून नेणाऱ्या या ट्रॅक्टरच्या लाईटच्या उजेडात मी कुठून सायकल पळवत होतो। एकदा का हा ट्रॅक्टर माझ्या पुढे गेला तर मला भयान काळोखातून रस्ता शोधावा लागणार होता। त्या भरधाव वेगाने धावणाऱ्या मोठा आवाज करणाऱ्या ट्रॅक्टर समोर आपला निभाव लागत नाही हे लक्षात आल्यावर शेवटी मीच दमून सायकलीला ब्रेक लावला आणि ट्रॅक्टर चालकाला मदतीचा हात केला। ट्रॉली मधल्या धान्याच्या पोत्यावर मी कशीबशी सायकल चढवली। कागद कात्रीने कापावा तसा हा ट्रॅक्टर जंगलामधील शांतता चिरत किर्र झाडीमधून चालणाऱ्या दगड मातीच्या रस्त्याने हवेमध्ये धुराळा उडवत कुटरूच्या दिशेने चालला होता। वाऱ्याची मंद झुळूक माझा थकवा दूर करत होती, पण आकाशातल्या लुकलुकणाऱ्या चांदण्या मन प्रसन्न करून जात होत्या। मी मात्र ते दोघे रस्त्याच्या कडेला कोठे दिसतात का ते पाहत होतो। बंदेपारा गावाजवळ विकास माझी वाट पाहत उभा असलेला दिसला। कुठे राहण्याची व्यवस्था होते का ते पाहायला श्रीकृष्ण गेला होता। आम्ही ट्रॉलीमधून सायकल खाली उतरवली आणि धान्याच्या पोत्यानी गच्च भरलेल्या त्या ट्रॅक्टरच्या उडणाऱ्या धुराळ्याकडे 2 मिनिटं पाहत बसलो। ट्रॅक्टर गेल्यानंतर थोडे इकडे तिकडे वळून पाहिलं तर हा गाव सुद्धा नेलगुंडासारखाच काळोखात बुडून गेल्यासारखा वाटत होता। भयान शांतता असणाऱ्या सुनसान रस्त्यावर आम्ही उभे होतो। तेवढ्यात कृष्णाने दुरून कुठून तरी आम्हाला आवाज दिला। चांदण्याच्या प्रकाशात अंधारातला बाजूला सारत मी आणि विकास आवाजाच्या दिशेने पावलं टाकत एका पाड्याशी येऊन थांबलो। कुंपणाच्या आतमध्ये वरांड्यात कृष्णा बॅगेमधल्या सामानाची काहीतरी काढ घाल करताना दिसत होता। लाकडी फाडकाशी हातामध्ये बॅटरी घेऊन एक जण उभा होता। आये अंदर आये असं तो आम्हाला म्हणत होता। साधारणतः 17-18 वयाचा, चेहऱ्यावर स्मित हास्य असणारा सुरेश सिंग बाहेर कुठे आश्रमशाळेत 8वी शिकत होता। आम्ही फाटकामधून आतमध्ये येताच त्यानं पाण्याचं एक वाडगं आमच्या हातात दिलं। हात मूग धुलो असं म्हणत तो कृष्णाला घेऊन एका खोलीमध्ये गेला। बॅग वगैरे चांदण्याच्या प्रकाशात ठेवून आम्ही पण त्या अंधाऱ्या खोलीत गेलो। सुरेशने एका कोपऱ्यातून कंदील काढला आणि काड्यापेटीने तो पेटवला। आता कुठे त्या खोलीतली बाज आम्हाला दिसली। इकडची माणसं अंधार पडायच्या आतच संध्याकाळचं जेवण उरकून घेतात, त्यामुळे आता आमच्याकरता पुन्हा चूल पेटवावी लागणार होती। आम्ही आमचं जेवण बनवतो त्यासाठी शिदाई आहे आमच्याकडे असं सुरेशला सांगण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण तो काही केले ऐकेना। ऐसा नहीं चलेगा, आप अभी हमारे मेहमान हो असं तो म्हणू लागला। आमचा शिदाई घ्यायला तो तयार नव्हता। मग आमच्याकडचा शिदा त्याच्या हातात जबरदस्तीने कोंबला। त्या रात्रीचं जेवण आम्ही चांदण्याच्या प्रकाशात शेकोटीच्या उभेला बसून केलं। सुरेशच्या हाताची बेंगनची भाजी चवीला जाम मस्त लागत होती। कुणीतरी घरी आल्याचं त्याला खूप अप्रूप वाटत होतं। भात आणि बेंगनची भाजी तो किती आग्रहाने वाढत होता। जेवण झाल्यानंतर शेकोटीभोवती बसून आम्ही त्या रात्री बऱ्याच गप्पाही मारल्या।
अगर इंग्रज होते तो क्या हमारे इधर बिजली होती, असा सुरेश भावाने वाली सिंग निरागसपणे विचारलेला प्रश्न स्वातंत्र्यानंतरच्या 64 वर्षावर मोठं प्रश्नचिन्ह उमटून गेला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर शकोटीच्या त्या लालबुंद निखाऱ्यामध्ये मी बराच वेळ शोधत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सायकलवर बॅगा चढवल्या. घनदाट झाडीमधून आमच्या सायकलीची चाकं कुटरूच्या दिशेने धावू लागली. रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या कागदावर लाल अक्षरामध्ये लिहिली गेलेली नक्षलवाद्यांची पत्रकं दिसू लागली होती. ब्राह्मणीय रमन सिंग सरकार का धिक्कार, पूज्यपतियों की दलाल पुलिस, असं काही त्यावर लिहिलं होतं. जवळजवळ कुटरूपर्यंत अशी पत्रकं झाडावर लटकलेली दिसत होती. त्या दिवशी कुटरूचा बाजार होता. बरेच लोक हातामध्ये लाकडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन चालले होते. कुणाच्या हातात टोपल्या होत्या तर कुणाच्या हातात झाडू. या वस्तू बाजारात विकण्यासाठी ते घेऊन चालले होते. कुटरूच्या वेशीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. येणाऱ्या जाणाऱ्याची कसून तपासणी केली जात होती. हे के मधुकर यांचा जुडूमचा मोठा नेता. आम्ही कुटरूमध्ये त्यांची भेट घ्यायचे ठरवले होते. पत्ता विचारत एका शाळेपर्यंत येऊन पोहोचलो. के मधुकर यांचं ऑफिस शाळेच्या आवारातच होतं. चहा पाणी झाल्यावर त्यांनी आमची चौकशी केली. गरीब आदिवासींच्या पाड्यात जशी आपुलकी भेटते तेवढी इथे भेटली नाही. उलट त्यांच्या बॉडीगार्ड्सनी आमची उलट तपासणी जास्त केली. त्यांचा फोटो काढण्याचे मनाई केली. नंतर तिथल्या शाळेतल्या चिमुकल्यांनी काही वेळ गप्पा मारल्या. आमच्याकडील चॉकलेट्सही त्यांना वाटली. त्या मुलांनी आमच्यासाठी एक छानसं गाणंही म्हटलं. कुटरूमध्ये सायकलीचं थोडेफार रिपेअरिंग करून आम्ही पुढल्या प्रवासाला लागलो. नैमेड मार्गे संध्याकाळी 7:30च्या दरम्यान बिजापूरला पोहोचलो. नैमेड ते बिजापूर हा डांबरी रस्ता असल्याने आम्ही रात्रीच्या अंधारातही सायकल चालवली. काळाकुट्ट अंधारामधून लाईट बंद ठेवून बऱ्याच दुचाक्या एका पाठोपाठ एक चाललेल्या आम्ही पाहत होतो. पहिल्यांदा हे सारं लाईट बंद करून का म्हणून चाललेत हेच समजत नव्हतं. बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की ते सारे CRPFचे जवान आहेत. लाईट सुरू ठेवून गाड्या चालवल्या तर दुरून कोणालाही हा ताफा सहज नजरेस पडेल. दूर झाडामध्ये कोणीही निशाणा लावून बसले असेल तर लाईटमुळे त्याचं काम फारच सोपं होईल. अवघड आहे राव इथं सगळं, असे मनातल्या मनात म्हणून आम्ही अंधाराला मागे टाकत विजेच्या प्रकाशझोतात लखलखणाऱ्या बिजापूरला येऊन पोहोचलो. खूप दिवसानंतर आम्ही दिव्यांचा प्रकाश पाहिला, गाड्यांची रेलचेल आणि माणसांचा गोंगाट पाहिला. रात्रीच्या मुक्कामासाठी एखादं मंदिर शोधणं भाग होतं. महादेवाचं एक मंदिर आम्हाला सापडलंही. तिथल्या पुजाऱ्यांना विचारून तिथे एक रात्र झोपण्याची सोय झाली. जेवण मात्र हॉटेलमध्येच करावं लागलं. त्या रात्री मोठ्या उंदराने आम्हाला नीट झोपू दिलं नाही. रात्रभर त्याच विचित्र आवाज काढणं आणि इकडून तिकडून धावणं सुरू होतं. सकाळ झाली तेव्हा बॅगा भरून आवरून आम्ही मंदिराभोवतून बाहेर पडलो. जवळच एके ठिकाणी डोसा उत्तप्पाचा पोटभर नाश्ता केला. बिजापूरमध्ये जर्मनीच्या 2 मुली भेटल्या. त्या दोघी पेशाने डॉक्टर होत्या. उन्हामुळे त्यांचे चेहरे टोमॅटोसारखे लालबुंद झाले होते. 2 वर्ष इथं काम करण्याच्या इराद्याने त्या बिजापूरला आल्या होत्या. बघता बघता आम्ही बिजापूरला मागे टाकून बासागुंडाला जाणाऱ्या दाट झाडीच्या पहाडी रस्त्याला लागलो. इथं टप्प्याटप्प्याला रस्त्याची कामे चालली होती. 5-5 किलोमीटर अंतरावर CRPFचे कॅम्प होते. प्रत्येक ठिकाणी आमची कसून चौकशी व्हायची. ओळखपत्र वगैरे तपासले जायचं आणि मगच पुढे सोडण्यात यायचं. त्यातले कोणी महाराष्ट्रातील दिसेल तर 4 शब्द जास्त बोलायचे. कुठून आलात, पुढला प्रवास शिस्तीने करा. बासागुंडाच्या पुढे दादा लोक तुम्हाला अडवतील, तुमची विचारपूस करतील, पण काही अडचण नाही. तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचे कॉलेजचे ओळखपत्रक पाहून तुम्हाला पुढे जाऊ देतील असे ते सांगायचे. मग आमचा हुरूप वाढायचा. जसं दुपारचं ऊन वाढू लागलं तसा जाणू लागला. मध्यंतरी एका गावामध्ये आम्ही एका शाळेला भेट दिली. तिथल्या सरांनी शाळेबद्दलची बरीच माहिती सांगितली. शाळेचा पट जमतीम 25 ते 30 होता. संपूर्ण शाळेमध्ये फक्त एकच शिक्षक होते. बाकी रजा न टाकता गैरहजर होते. काही कारणांमुळे मध्यान्ह भोजन आठवडाभरच होते. विद्यार्थ्यांची पहिली सत्र परीक्षेच्या काही उत्तरपत्रिकाही त्या सरांनी आम्हाला दाखवल्या. आश्रमशाळांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारी शाळांमध्ये जास्त पटसंख्या भरत नाही असं ते सांगत होते. दुपारच्या त्या उन्हामध्ये सायकली चालवणे खूपच कठीण जात होते.
परंतु थांबून चालणार नव्हते. संध्याकाळपर्यंत वासागुंडाला पोचणं गरजेचं. पोटात सकाळपासून काहीच नसल्याने सारं असह्य झालेलं होतं. आम्ही ओढून ताडून सायकली रेटत होतो. शेवटी सीआरपीएफचा एक कॅम्प लागला. इथं एखादी चूल पाहून पटकन जेवण करून घ्यावीत असा विचार करून आम्ही त्यांच्याकडे विचारणा केली. पण इथे चूल वगैरे नव्हती. तेवढ्यात त्यातला एक जवान म्हणाला, रुको, मैं अंदर है क्या कुछ देख कर आता हूँ. तो कॅम्प मध्ये गेला आणि काही चपात्या व एका वाडग्यात कशाची तरी पातळ भाजी घेऊन आला. एका लाकडावर बसून आम्ही ते भराभर खाल्लं. बॅगेतली शेंगदाण्याची चटणी तोंडी लावायला घेतली. जेवण झाल्यावर लगेच पुढच्या प्रवासाला लागलो. धन्यवाद. यानंतरचा जो भाग आहे तर तो आपण पुढील लेक्चरला घेऊ. सफर माणुसकीची आदर्श पाटील.